मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं. जी.आर. स्वीकारल्यानंतर जरांगेंचा निर्णय. मराठ्यांच्या ताकदीवर आपण जिंकलो. मनोज जरांगेंकडून विजयाची घोषणा. मराठ्यांच्या ताकदीवर आपण जिंकलो. मनोज जरांगेंकडून विजयाची घोषणा. जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य. किरकोळ बदल करून काढला नवा जी.आर. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची पहिल्यापासून तयारी होती. जरांगेंच्या सरसकट मागणीत कायदेशीर अडचणी होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. ज्यांचे कुणबी नोंदीचे दावे खरे असतील त्यांना आता आरक्षण मिळणार. मराठवाड्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राजकारणात टीका सहन करावी लागते. टीका झाली पण मी विचलित झालो नाही. मराठा आरक्षणाच्या जी.आर. नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर भाजपचा जल्लोष. आंदोलन जी.आर. मिळाल्यावर जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार. ओबीसींनी आंदोलन करू नये अशी विनंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. मराठे कुणबी एकच ही घोषणा महिनाभरात करण्यास सरकार तयार. 2 महिन्यांचा वेळ दिल्याची जरांगेंची माहिती. हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता. कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करणार. 7-12 गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी मान्य. सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन. गौरींचा 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भावपूर्ण निरोप.